हाय गाईज, मी माधुरी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवतो आहे ऑल इन वन ग्रीन चटणी. ही चटणी बघा आपल्याला सँडविच, ढोकला, पकोडा, वडापाव, पराठा, दहीवडा, रगडा पॅटीस आणि सगळ्या चाट प्रकारमध्ये कामात येणार आहे. बघा तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर, जिरंपूड, डाळ्या, चाट मसाला, अद्रक, लसूण, निंबू आणि मी सगळं पुदिना, कोथिंबीर, मिरची सगळं धुवून ठेवलेलं आहे आणि तोडून घेतलेलं आहे. आणि मी देठासकट थोडंसं पुदिना आणि कोथिंबीर तोडलेली आहे, फक्त पानं नाही घेतलेले आहे मी त्याचे. आता आपण हे सगळं मिश्रण एक एक करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत. त्यात आता आपण पुदिना, कोथिंबीर, मिरची, बघा मिरची तुम्हाला तिखट कशी लागते त्याच्याप्रमाणे घ्यायची आहे, कमी जास्त प्रमाणात. अद्रक, लसूण. आणि मी ही कशी 10-15 दिवसासाठी करून ठेवते. मला सतत काही ना काही करायचं असतं. मी जास्ती क्वांटिटीमध्ये करते आहे. मी डाळ्या घालून घेतलेल्या आहे, चाट मसाला, जिरंपूड. म्हणून मी 15 दिवसाचं फ्रीजमध्ये करून काचेच्या भरणीत करून ठेवत असते. ती 15 दिवस काहीही होत नाही त्याला. आणि त्यात आता मी थोडी साखर घालून घेतलेली आहे आणि थोडे आईसचे क्यूब्स घालते आहे, कारण त्याचा कलर हिरवा राहतो आपल्या चटणीचा. आणि प्रिझर्वेटिव्ह म्हणून मी थोडा निंबू आणि चवीला पण निंबू घालून घेते आहे, त्यामुळे आपली चटणी छान राहते. मी 1 निंबू घालते आहे. मी जास्ती क्वांटिटी करते आहे चटणीची, कारण सतत आपल्याला काही ना काही करायचं असतं. पटकन हिरवी चटणी काढली की आपले चाट, सँडविच, ढोकला कधी काय असतो तो आपण पटकन करू शकतो. आता मी त्यावर मीठ आणि थोडं पाणी घालून घेते आहे आणि मिक्सरमधून मी ही छान वाटून घेते, एकदम फाईन पेस्ट करून घेते आहे त्याची. आणि मी ही घट्ट करून ठेवलेली आहे. तुम्हाला वाटेल तशी तुम्ही पाणी टाकून पातळ वगैरे करू शकता. तुम्हाला रगड्याला, तुम्हाला दहीवड्याला लागत असेल तर थोडं पाणी घालून त्याला पातळ करू शकता तुम्ही. आणि ढोकल्यासाठी लागलं तर तुम्ही त्यात दही मिक्स करून आपण ते ढोकल्याला पण वापरू शकतो. सगळ्याला आपण ही चटणी वापरू शकतो, म्हणून मी याला ऑल इन वन ग्रीन चटणी बोलते आहे. तुम्ही नक्की करून बघा. आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर पहिले सबस्क्राईब करा.